नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त अशा मराठीमधील प्रश्नांचा सराव घेणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत विनोबा भावे, लोकमान्य टिळक, संत ज्ञानेश्वर, संत रामदास। त्यामधील योग्य पर्याय आहे लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे। तुम्हाला पेपरमध्ये 4 वर्तुळ दिलेले असतील, त्यातील एक वर्तुळ आपल्याला गोल करा, म्हणजे उत्तराचा जो पर्याय आहे त्याला गोल करायचा आहे। मी या ठिकाणी खुणा करत आहे, तुम्ही गोल करायचा आहे। पुढील प्रश्न आहे, उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? पर्याय आहेत दुर्मिळ वस्तू, भोपळा माणूस, सुंदर पुरुष, मूर्ख माणूस। उंबराचे फूल याचा अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे दुर्मिळ वस्तू म्हणजे उंबराचे फूल। आता पुढचा प्रश्न आहे, सौंदर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सौंदर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दासाठी पर्याय आहेत कुरूपता, कुरूप, रूप, रूपवान। सौंदर्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा। खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा। पर्याय आहेत शाळा, वेळा, चेंडू, सभा। त्याचा योग्य पर्याय आहे वेळा हा अनेकवचनी शब्द आहे। पुढचा प्रश्न आहे, समूहदर्शक शब्द सांगा। तारकांचा टिंबटिंब। तारकांचा काय असतो? पर्याय आहे ढीग, ताटवा, संच, पुंज। त्यामध्ये योग्य उत्तर आहे तारकांचा पुंज। पुढचा प्रश्न आहे, योग्य समानार्थी शब्द ओळखा। वीज। पर्याय दिलेले आहे जीवन, चपला, जल, सलील। वीजचा समानार्थी शब्द आहे चपला, म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे। आता पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव सांगा। पहिला पर्याय आहे बाजीराव गोविंदराव फुले, दुसरा पर्याय आहे मोहनदास गोविंदराव फुले, तिसरा आहे ज्योतिराव रानोजी फुले आणि चौथा पर्याय आहे ज्योतिराव गोविंदराव फुले। आणि त्याचा योग्य पर्याय आहे ज्योतिराव गोविंदराव फुले हे महात्मा फुले यांचे पूर्ण नाव आहे। आता पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांच्या वर्णमालेनुसार क्रम लावल्यास कोणता शब्द प्रथम येईल? वर्णमालेनुसार क्रम लावायचा आहे, कोणता पर्याय सुरुवातीला येईल हे आपल्याला सांगायचं आहे। पर्याय आहे जाते, रागू, पाय, घर। आणि वर्णमालेनुसार म्हणजे काय? क ख ग नुसार कोणता शब्द येईल? चौथा पर्याय घर हा शब्द पहिल्यांदी येईल, सुरुवातीला प्रथम क्रमांकावर येईल। पुढील प्रश्न आहे, गिरवापन या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो। त्या शब्दातील डावीकडून तिसरे, चौथे व दुसरे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? आता गिरवापन तुम्ही प्रयत्न करा बरं, कोणता शब्द तयार होईल? शब्द तयार होतोय परवानगी। प र वा न गी। प र वा न गी परवानगी शब्द तयार होतोय। त्यांनी आपल्याला विचारलंय काय की डावीकडून म्हणजे इकडून उजवीकडून, इकडून डावीकडून तिसरे अक्षर काय आहे? तिसरे अक्षर आहे वा, चौथे अक्षर आहे न आणि दुसरे अक्षर आहे र। वानर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत रवाना, मरकट, अश्व, मृग। पर्याय वानरचा समानार्थी शब्द कोणता? दुसरा पर्याय योग्य आहे, मरकट हा पर्याय योग्य आहे। आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी एक सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्ये दिली आहेत। योग्य पर्याय निवडून परिच्छेदाची वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा। आपल्याला 3 वाक्य सलग दिलेले आहेत, त्यांचा आपल्याला काय करायचं आहे?
परिच्छेद तयार करायचा आहे. आता पहिलं वाक्य आहे, शाळेच्या सर्व अशा ठिकाणी काय करायचे, आपण तिन्ही पण वाक्य आधी वाचून घ्यायचे आहेत, मगच आपण पर्याय निवडायचे आहेत. शाळेच्या सर्व मुलांनी टिंबटिंब साजरा करण्याचे ठरविले. पुढे आहे, स्वातंत्र्य सैनिकांच्या भाषणातून स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळींची माहिती ऐकताना अंग टिंबटिंब. त्याच्या पुढचं वाक्य आहे, 9 ऑगस्टच्या या अपूर्व कार्यक्रमाने गावकऱ्यांच्या मनात टिंबटिंब भावना उफळून आली होती. आता काय आहे पहा, पहिलं वाक्य काय आहे, शाळेच्या सर्व मुलांनी. आता 9 ऑगस्ट, इथे 9 ऑगस्टचा उल्लेख आलेला आहे. 9 ऑगस्टला काय असतो, मग 9 ऑगस्ट रोजी काय असतो, 9 ऑगस्टला क्रांती दिन असतो. म्हणजे दुसरा पर्याय, स्वातंत्र्य दिन, क्रांती दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती. 9 ऑगस्टला काय असतो, क्रांती दिन. म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर पहिल्या वाक्याचं सापडते, क्रांती दिन साजरा करण्याचे ठरवले. स्वातंत्र्य सैनिकांच्या भाषणातून स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळींची माहिती ऐकताना अंग टिंबटिंब. मोडून जात होते, काटा उभा राहत होता, चोरून घेत होता, शहरून जात होते. काय येईल मग याच्यामधलं, काय येईल मग उत्तर, अंग शहरून जात होते. आणि 12वा प्रश्न काय आहे, 9 ऑगस्टच्या या अपूर्व कार्यक्रमाने गावकऱ्यांच्या मनात टिंबटिंब भावना उफळून आली. 1 राष्ट्रप्रेमाची, 1 राष्ट्रद्रोहाची, बलिदानाची, प्रेमाची. कोणती भावना उफाळून आली, राष्ट्रप्रेमाची. पुढचा प्रश्न आहे, अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा टिंबटिंब. वरील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता पर्याय आहेत, श्री गणेशा करणे, निगराणी करणे, बंदोबस्त करणे, फन्ना उडवणे. अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा फन्ना उडवला म्हणजे उद्ध्वस्त केले, पीक सर्व खाऊन टाकले. आता पुढचे प्रश्न आहे पहा, 14वा प्रश्न आहे, चौकटीतील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून 7वे अक्षर. 14वा प्रश्न आहे, चौकटीतील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून 7वे अक्षर कोणते. आता चौकटीतील अक्षर पाहून घ्या, कोणकोणते अक्षर आहेत, ल, पा, ग, ळे, खी, ल. हे सगळे शब्द आहेत. यामधून आपल्याला काय करायची, म्हण तयार करायची आहे. आता म्हण तयार करायची आहे, कोणती म्हण तयार होईल मग, तळे राखील तो पाणी चाखील. तळे चाखील तो पाणी चाखील. आलं लक्षात. त्यांनी आपल्याला विचारलंय काय, चौकटीतलं अक्षर तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून म्हणजे इकडून, ही उजवी बाजू, डावीकडून 7वे अक्षर म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, पा म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. आलं लक्षात. आपल्याला आधी म्हण अर्थपूर्ण अशी म्हण तयार करायची आहे आणि त्याद्वारे आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आता पुढचा आहे, दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगाचा शब्द पर्यायातून निवडा. वृद्ध, त्याचे पर्याय आहेत म्हातारा, वृद्धा. विरुद्ध लिंगाचा शब्द ओळखायचा आहे. म्हातारा, वृद्धा, जवान, वृद्धी. वृद्धचं वृद्धा, दुसरा पर्याय योग्य आहे. वृद्धचं वृद्धा, दुसरा पर्याय योग्य आहे. पुढचा आहे, बाराखडीनुसार मोकळ्या जागी कोणता शब्द येईल. पतंग, पाऊस, पिवळा, पीक, टिंबटिंब, पूर्व. बाराखडीनुसार शब्द निवडायचा आहे. मग पुस्तक, पर्याय पुस्तक, पैसे, पोपट, पेरू. त्यातील पहिला पर्याय योग्य आहे. पुस्तक हा शब्द येत आहे, बरोबर आहे. कारण बाराखडीनुसार म्हणजे क, का, की, की, कु, कु. आता इथे दुसरा उकार आहे म्हणजे या ठिकाणी काय असला पाहिजे, पहिला उकार, म्हणून पहिला पर्याय योग्य आहे. पुढील प्रश्न आहे पहा,
टिंबटिंब ऊन मोकळ्या जागी कोणते विशेषण येईल? ऊन कसे असते? पर्याय आहेत बलाढ्य, उंच, कडक, रंगबिरंगी. ऊन कसे असते? काय विशेषण लागण उन्हाला? कडक असते, म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, ओढे नाले टिंबटिंब आवाज करत आता वाहू लागणार होते. यामध्ये ध्वनिदर्शक शब्द आहे. ओढे नाल्यांचा आवाज कसा येतो? वाहताना कसा येतो? खडखड येतो, सळसळ येतो, खळखळ येतो का खणखण येतो? कसा येतो? खळखळ. म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढील प्रश्न आहे, खेळून आल्यावर तिने अभ्यास केला या वाक्यातील सर्वनाम कोणते? काय विचारले त्यांनी? सर्वनाम. नामाबद्दल आलेला शब्द म्हणजे सर्वनाम. पर्याय आहेत अभ्यास, तिने, केला, आल्यावर. त्यातील दुसरा पर्याय म्हणजे तिने हे सर्वनाम आहे. आता पुढील शब्द आहे, धवल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? समानार्थी शब्द विचारलेला आहे. स्वच्छ, नवल, निळा, पांढरा. धवल म्हणजे पांढरा. चौथा पर्याय योग्य आहे. पुढचा आहे, कोकरू कोणाच्या पिलास म्हणतात? पर्याय आहेत मेंढी, शेळी, हरिण, म्हैस. मेंढीच्या पिलाला कोकरू म्हणतात, शेळीच्याला करडू, हरणाच्याला पाळस आणि म्हशीच्याला रेडकू म्हणतात. म्हणून पहिला पर्याय मेंढीच्या पिलास कोकरू असं म्हणतात. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दाला दार हा शब्द जोडला असता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही असं विचारले? पूर्ण शब्द म्हणजे बाकी तिनेचा अर्थपूर्ण शब्द तयार होईल आणि एकाच शब्दाचा अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. आता बघा, पर्याय आहे दिमाग, टोक, वर, डौल. दिमागदार होतोय तयार, टोकदार शब्द तयार होतोय, डौलदार शब्द तयार होतोय, फक्त वरदार शब्द तयार होत नाही. म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढील प्रश्न आहे, ऐत खाऊ म्हणजे? टिंबटिंब. ऐत खाऊ म्हणजे पर्याय आहेत कष्ट न करता दुसऱ्याचे खाणारा, भरपूर खाणारा, घराबाहेर न पडणारा, स्वतः कष्ट करून खाणारा. म्हणजे ऐत खाऊ म्हणजे कष्ट न करता दुसऱ्याचे खाणारा. म्हणजे ऐत खाऊ म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. आता पुढचा पर्याय आहे लोंगर कशाचा? पर्याय द्राक्षांचा, केळ्यांचा, पेरूंचा, आंब्याचा. काय येतो मग? 24 प्रश्न काय आहे? द्राक्षांचा येतो, केळ्यांचा घड असतो, आंब्याचा येतो का? नाही येत. द्राक्षांचा काय असतो? द्राक्षांचा लोंगर. म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. पुढचा आहे, डबक्यातील बेडकाचे टिंबटिंब ऐकू येत होते. मोकळ्या जागी कोणता ध्वनिदर्शक शब्द येईल? बेडकाचं काय असतं? बेडकाचं डराव डराव. म्हणजे कोणता पर्याय? चौथा पर्याय. रेखणे, चित्कारणे, ओरडणे, डरावणे. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. पुढे आहे, नेताजी कोणाला म्हणतात? पर्याय आहेत रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू. नेताजी कोणाला म्हणतात? नेताजी सुभाषचंद्र बोस. म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आता आहे 27वा प्रश्न आहे, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता? जाणीव ठेवणारा, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा म्हणजे कृतज्ञ. आणि केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा म्हटलं तर कृतज्ञ. आलं लक्षात? पर्याय जिज्ञासू, कृतज्ञ, कृतज्ञ, दानशूर. तिसरा पर्याय योग्य आहे कृतज्ञ. केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा कृतज्ञ आणि न जाणीव ठेवणारा कृतज्ञ असा असतं. ह्या प्रश्नामध्ये गोंधळ उडतो, त्यामुळे ह्या दोन शब्द लक्षात ठेवा. न म्हटलं कृतज्ञ लिहायचं आणि जाणीव ठेवणारा म्हटलं तर कृतज्ञ लिहायचं. पुढचा आहे, ढोली कोणाची? पर्याय कावळ्याची, कोळ्याची, कोंबडीची, पोपटाची. ढोली कोणाची असते? ढोली पोपटाची असते. कोंबडीचे खुराडे, कोळ्याचे जाळे, कावळ्याचे घरटे असे पर्याय आहेत. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह येईल? वाक्य आहे किती छान चित्र काढलेस,
हे चित्र कोणी काढले? रामने मोराचे चित्र काढले, सुनंदाने छान चित्र काढले. यामधील पहिला पर्याय योग्य आहे. या ठिकाणी उद्गार चिन्ह. किती छान चित्र काढलेस? हा, या ठिकाणी उद्गार चिन्ह येईल. आता पुढचा प्रश्न आहे, रामराव म्हणजे अगदी निरुपद्रवी मनुष्य. या वाक्यातील अधोरेखित शब्दाबद्दल योग्य अलंकारिक शब्द ओळखा. अधोरेखित शब्द कोणता आहे? निरुपद्रवी मनुष्य. पर्याय आहेत गुळाचा गणपती, कर्णाचा अवतार, अक्षरशत्रू, गोगलगाय. गुळाचा गणपती म्हणजे निरुपद्रवी मनुष्य. पुढचा आहे, जसं सिंह सिंहीण तसे उंट. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल? उंटणी, उंटणी, उंटीन, सांडणी, उंटिनी. काय येईल मग? सिंह सिंहीण, उंट, सांडणी. तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, अंगणात टिंबटिंब दाणे टिपत होत्या. या वाक्यात रिकाम्या जागी कोणता अनेकवचनी शब्द येईल? अंगणात. चिमणीचं काय अनेक वचन असतं? चिमण्या. म्हणजे दुसरा पर्याय चिमणे, चिमणा, चिमणी म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. पुढील प्रश्न आहे, खालील 3 शब्द एकाच लिंगाचे आहेत. वेगळ्या लिंगाचा शब्द ओळखा. समुद्र, कागद, फळा, शहर. कोणता शब्द विरुद्ध वेगळ्या लिंगाचा आहे? कोणता शब्द विरुद्ध वेगळ्या लिंगाचा आहे? तो समुद्र, तो कागद, तो फळा, ते शहर. म्हणजे हे नपुंसकी लिंग आहे, म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, अद्दल घडवणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? अद्दल घडवण्याचे पर्याय आहेत पचका करणे, धडा शिकवणे, हात जोडणे, टोचून बोलणे. अद्दल घडवणे याचा या अर्थाचा वाक्प्रचार आहे धडा शिकवणे म्हणजे अद्दल घडवणे. पुढील प्रश्न आहे, शेजारील आकृतीत अक्षरांपासून एक म्हण तयार होते. त्या म्हणीतील 5वे अक्षर कोणते? तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्ष द्यायचं आहे. त्याच्या कोणती म्हण तयार होते ते शोधून 5वे अक्षर आपल्याला शोधायचं आहे. आता यामध्ये कोणते अक्षर म्हण तयार होते? यामध्ये म्हण तयार होतीये वासरात लंगडी, गाय शहाणी. वा स रा त लंगडी, गाय शहाणी. यामध्ये 5वे अक्षर आपल्याला 1 2 3 4 5 म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे. यामध्ये तिसरा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, दिनेश पेरू टिंबटिंब. वर्तमान काळी वाक्य तयार होण्यासाठी आपल्याला वर्तमान काळ तयार करायचा आहे. वर्तमान काळी वाक्य तयार करण्यासाठी मोकळ्या जागी कोणता पर्याय येईल? पर्याय आहेत खाईल, खातो, खाणार, खाल्ला. आता यामध्ये खाईल म्हणलं की भविष्यकाळ, खाईल म्हटलं की भविष्यकाळ, खाणार म्हटलं तर तरी देखील भविष्यकाळ, खाल्ला म्हटलं तर भूतकाळ आणि खातो म्हटलं तर वर्तमान काळ म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, उलट अर्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती? चव, बेचव, हजर, गैरहजर, शिस्त, नाशिस्त, समाधान, असमाधान. यामध्ये चव बेचव बरोबर आहे. हजर चुकीची जोडी शोधायची आपल्याला. हजर गैरहजर बरोबर आहे. शिस्त बेशिस्त असतं, नाशिस्त नसतं, म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, नव्याचे टिंबटिंब दिवस संपताच एखाद्या गोष्टीचे महत्त्व कमी व्हायला लागते. मोकळ्या जागी कोणता शब्द येईल? आता ही म्हण आहे, नव्याचे 9 दिवस संपतात. पर्याय आहेत 9 4 10 8 म्हणजे पहिला पर्याय नव्याचे 9 दिवस ही म्हण आहे, म्हणून पहिला पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, शाळेच्या मैदानावर सर्व विद्यार्थी जमले होते. या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. या वाक्यातील काय करायचं आपल्याला? उद्देश भाग ओळखायचा आहे. पर्याय सर्व विद्यार्थी, शाळेच्या मैदानावर,
शाळेच्या सर्व जमले होते. यामधील उद्देश शोधायचा, उद्देश भाग शोधायचा आहे म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. पहिला पर्याय सर्व विद्यार्थी हा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही असं विचारले. उपसर्ग घटित नाही असं विचारले म्हणजे बाकीचे सर्व शब्द काय उपसर्ग त्यांना जोडलेला आहे, कोणत्या शब्दाला जोडलेला नाही. बेचव, गैरहजर, नापास, डौलदार. यामध्ये उपसर्ग घटित शब्द कोणता नाही? डौलदार या शब्दाला उपसर्ग जोडलेला नाही. बाकी सर्वांना बे, गैर, ना हे उपसर्ग जोडलेले आहेत. डौलदार शब्दाला जोडलेला नाही. पुढचा प्रश्न आहे, जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडा असं विचारलेलं आहे. जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय नसलेला विचारलाय. पर्याय गोडी गुलाबी, लाकूड फाटा, नवा पुराणा, पूजा अर्चा. पेपरमध्ये ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. प्रश्न वाचताना लक्ष द्यायचं आहे की जोड शब्द नसलेला आपण काय करतो, जोड शब्द म्हटलं की लगेच एखादा पर्याय निवडतो, परंतु या ठिकाणी काय विचारलंय, जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. तिसरा पर्याय योग्य आहे. जोड शब्द मध्ये तिसरा पर्याय नवा पुराणा हा जोड शब्द नाही, बाकी सर्व जोड शब्द आहेत. आता शिवरायांचे शूर मावळे कोंढाण्यावर शौर्य गाजत होते या वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत असं विचारलेलं आहे. नामे किती आहेत ते विचारलेलं आहे. आता या वाक्यामध्ये पहा, शिवराय 1, मावळे 2, कोंढाणा 3 आणि शौर्य 4 असे 4 नामे आलेली आहेत. 4 नामे आलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा. वेलीवरील सुवासिक फुले पाहून मन प्रसन्न होते. यामध्ये फुले या शब्दाला काय केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. फुले हा शब्द नपुंसकलिंग मध्ये येतो. फुले हा शब्द नपुंसकलिंग हा येतो. आता पुढचा आहे, पुढीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? तो नदीत डुंबत होता. सायलीने कविता लिहिली. आई पुरणपोळ्या छान बनवते. आम्ही सुट्टीत आजोळी जाऊ. आपल्याला कोणता काळ शोधायचा आहे? आपल्याला कोणता काळ शोधायचा आहे? वाक्यामध्ये भविष्यकाळ. तो नदीत डुंबत होता. यामध्ये भूतकाळ आहे. होता म्हटलं की सायलीने कविता लिहिली, हे देखील हा काळ. बनवते, जाऊ म्हणजे भविष्यकाळ, म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. पुढचा आहे, संकुचित वृत्तीचा या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा. यामध्ये पर्याय आहेत, पाताळ यंत्री, उंटावरचा शहाणा, शकुनी मामा, कूपमंडूक. यामध्ये संकुचित वृत्तीचा म्हणजे कूपमंडूक म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा. अशुद्ध शब्दाचा सूर्योदय, आशीर्वाद, माहिती, निवृत्ती. 4 पर्याय. सूर्योदय बरोबर आहे, आशीर्वाद देखील बरोबर आहे, माहिती देखील बरोबर आहे, म्हणजे चौथा पर्याय निवृत्ती हा पर्याय चुकीचा आहे. आता पुढील प्रश्न आहे, ल, शी, स, न, ता, ह या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसरे अक्षर कोणते? यामध्ये आपल्याला शब्द तयार करायचा आहे, त्यातील तिसरं अक्षर ओळखायचं आहे. कोणता शब्द तयार होईल? सहनशीलता. 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 सहनशीलता यामधील तिसरे अक्षर कोणते असं विचारले आहे. तिसरा अक्षर आहे न, म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. पुढचा आहे, चुकीची जोडी निवडा. आपल्याला काय निवडायची? चुकीची जोडी निवडायची. गीताई आचार्य विनोबा भावे, गीता महर्षी वाल्मिकी, गीता रहस्य लोकमान्य टिळक, गीत रामायण ग.दी. माडगुळकर. आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. गीता महर्षी वाल्मिकी हा पर्याय चुकीचा आहे. आता दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दांचा पर्याय क्रमांक निवडा.
शब्दसमूहाबद्दल शब्द आहे, तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला भूखंड म्हणजे काय? पर्याय आहेत खाडी, त्रिभुज प्रदेश, बेट, द्वीपकल्प. तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला भूखंड म्हणजे काय असतो? द्वीपकल्प. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या विषयांचा सराव घेणार आहोत.